महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार राज्यसभेत चांगलं काम करतील यात शंका नाही असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। अर्ज भरताना भुजबळ उपस्थित होते, कोणीही नाराज नाही असंही चाकणकर म्हणाल्या। सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झाली असंही चाकणकर म्हणतात। रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, या ठिकाणी आज आपण पाहिलं की उमेदवारी मिळालेली आहे राज्यसभेची सुनेत्राताई पवार यांना। तुम्ही अगदी जवळून त्यांना ओळखता, त्यांचं काम सुद्धा आहे बचत गटाचं त्या ठिकाणी। बारामतीला आता 2 खासदार मिळाले असं म्हणूया। खरं तर आदरणीय दादांमुळे बारामती आहे। दादांनी केलेले काम हे बारामतीकरांनी जवळून पाहिलेलं आहे आणि पुणे जिल्हा असेल त्या भागामधील कामाचा धडाका असेल आणि खऱ्या अर्थानं नागरिकांसाठी काय गरजेचं आहे आणि जनतेला कोणत्या सुविधा दिल्या पाहिजे याच्यासाठी अहोरात्र काम करणारं नेतृत्व हे दादा आहेत। दादांच्या माध्यमातून वहिनी काम करतात आहे। सामाजिक कामाचा प्रचंड मोठा व्याप वहिनी स्वतः सांभाळतात आहेत। मध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आरोग्य असेल, वृद्धांसाठी असेल, या सगळ्या कामांमध्ये वहिनींचा फार मोठा आवाका आहे आणि फार मोठ्या प्रमाणातलं काम त्यांनी केलेलं आहे। या राज्यसभेच्या निमित्तानं वहिनींना संधी मिळत असताना माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून आनंद वाटतोय की जनतेचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम वहिनी या निमित्तानं करते। ताई, तुमच्यासारख्या मुरब्बी राजकारणी नाही आहेत, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ त्यांना मिळेल। मुरब्बी वगैरे राजकारणात असं काही नाही, त्या मुरब्बी राजकारणातल्या घराण्यातल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचं सातत्याने ते प्रसारमाध्यमांसमोर आल्या नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या कामांची जाहिरात केलेली नाही याचा अर्थ मुरब्बी असं नाही, पण चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत आलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांना त्याची जाणीव आहे। कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।